सर्व विद्यार्थ्यांना, मित्रमैत्रिणींना आणि समस्त देशवासियांना मी विनोद कुमार माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल या चॅनलतर्फे आपण सर्वांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज 12 जानेवारी आणि आज राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या दोन्हीच्या जयंतीनिमित्त माझे त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी विनम्र अभिवादन. मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या जयंती निमित्तानं मी त्यांच्या महत्वाची माहिती जी आहे स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भातील तर ती देणार आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून या ठिकाणी पाळला जातो आणि आजच्या दिवशी आज नाशिकमध्ये या राष्ट्रीय युवा दिनाची सुरुवात भारताचे PM नरेंद्र मोदी हे यांच्या राष्ट्रीय युवा दिनाचं उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. तर मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंद यांची आज जयंती जी आहे तर ती 161वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. मित्रांनो, आज संपूर्ण देशामध्ये मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदजी यांची आज जयंती साजरी केली जात आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंदाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंद हे एक समाजसेवक आणि समाज सुधारक होते. मित्रांनो, ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये एक विचार क्रांती घडवून आणलेली होती. मित्रांनो, आणि आज जर आपण पाहिलं म्हणजे 21व्या शतकामध्येही जर आपण पाहिलं तर त्यांच्या विचारांचा प्रभाव जो आहे तर तो विचारांचा प्रभाव तरुणांवरती आजच्याही शतकामध्ये पडलेला आपल्याला दिसतो. आणि मित्रांनो, त्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली आणि आजही जर आपण पाहिलं तर तरुण असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील तर त्या सर्वांच्या मनावर त्यांची छाप जी आहे तर ती पडलेली आहे आणि त्यांच्या विचारामुळे अनेक विचारसरणी जे आहेत आणि व्यक्तिमत्व जे आहेत तर ते बदललेलं आहेत. आणि एकंदरीत आज बरेच लोक जे आहेत किंवा विद्यार्थी असतील, तरुण मंडळी असतील तर एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघतात. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की स्वामी विवेकानंद जेव्हा 1893ला शिकागो म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी जेव्हा जागतिक धर्म महासभेमध्ये भारताच्या वतीनं जेव्हा त्यांनी सनातन धर्माचं प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि त्यावेळेला जर आपण पाहिलं तर अध्यात्मानं परिपूर्ण आणि भारतीय वेदांत तत्वज्ञान अमेरिका आणि युरोपच्या क्षितिजापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. भारतीय म्हणजे अध्यात्म परिपूर्ण भारतीय वेदांत आणि तत्वज्ञान जे आहे तर ते अमेरिका आणि युरोपच्या क्षितिजापर्यंत ज्यांनी पोहोचवलेलं आहे. रामकृष्ण परमहंसाचे एक प्रतिष्ठित शिष्य स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये जेव्हा भाषणाची सुरुवात केलेली होती. तुम्हाला आठवत असेल, आम्ही जेव्हा शिक्षण शिकायचो तर त्यावेळेला आमच्या शिक्षकांनी आम्हाला त्यांच्या संदर्भात माहिती दिलेली होती. तीच माहिती या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगत आहे. मित्रांनो, तर त्यांनी शिकागोमधील जो भाषण होतं तर त्या भाषणाची सुरुवात जी केलेली होती तर भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो या शब्दाने केलेली होती आणि त्यांच्या भाषणातील पहिल्या वाक्याने जगाची मणी जी आहेत तर ती जिंकून घेतलेली होती. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की हे विश्वाची माझं घर असं सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा विश्वात्मक देवाला प्रार्थना केली की या जगातील प्रत्येक व्यक्ती, पुरुष असेल, स्त्री असेल, प्राणी मात्र असतील, प्राणी असतील, वनस्पती असतील, कीटक असतील, मुंग्या असतील, ह्या सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्यांना चांगलं जगता आलं पाहिजे आणि जी ज्यांची इच्छा असेल ती पूर्ण व्हायला पाहिजे अशी विश्वात्मक देवाला त्यांनी प्रार्थना केली होती. मित्रांनो, या भाषणामुळे म्हणजे त्यांनी जरी ते भारतीय असलं तरी पण त्या ठिकाणी अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो या शब्दाने त्यांची सुरुवात केली
आणि त्या भाषणातील पहिल्या वाक्याने जगाची मन जिंकलेली होती. मित्रांनो, स्वामी विवेकानंदजी यांचे विचार जर आपण पाहिलं तर यांच्या विचाराच्या संदर्भात उठा जागे व्हा, उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यांनी पण असं म्हटलेलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, महापुरुषांचे विचार जे असतात ना ते आपल्याला प्रेरणा देणारे असतात, आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्यासाठी ते प्रेरित करतात आणि एक माणुसकीची शिकवण आपल्याला आता देतात. मित्रांनो, अशाच प्रकारचे विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले होते. तुम्हाला सांगितलं की उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. आणि अजून त्यांनी म्हटलेलं होतं की चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय. मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये असताना स्वामी विवेकानंद यांचे विचार असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, म्हणजे या जगाच्या पाठीवर जेवढे काही महापुरुष झालेले असतील, समाजसुधारक झालेले असतील, त्या सर्वांच्या विचारांची प्रेरणा घेणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आणि त्यांनी अजून एक सांगितलं, जसं आपण म्हणतो आहे की जो स्वतःसाठी जगला तो मेला आणि जो दुसऱ्यासाठी जगला तो खरा जगला. त्यांनी म्हटलेलं होतं की इतरांसाठी जगणं म्हणजे खरे जीवन होय, असं स्वामी विवेकानंदजी म्हणाले होते. आणि अजून एक त्यांनी म्हटलेलं होतं की जसे विचार कराल तसे घडाल. मित्रांनो, माणूस जसा विचार करतोय ना अगदी तो तसा घडतोय, आणि म्हणून तुम्ही जसे विचार कराल अगदी तसेच घडाल. म्हणजे तुम्ही नेहमी चांगला विचार करायला पाहिजे, आणि एवढंच नाही तर आपल्या बरोबर दुसऱ्यांचा पण आपल्याला विचार करता आला पाहिजे. आणि आपलं भलं व्हावं, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कधी विचार करायचं नाही. आपलं भलं व्हावं, त्यापेक्षा अधिक हे दुसऱ्यांचं भलं व्हावं, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हा विचार माणसानं मनात ठेवायला पाहिजे. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना परत एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाची जी की असेल तर ती आहे माणुसकी. आणि हा माणुसकीचा मार्ग जो आहे ना तर तो स्वामी विवेकानंदजींना आपल्याला सांगितलेला आहे. मित्रांनो, अजून एक त्यांचा विचार तुम्हाला सांगतो आहे की कमकुवत विचार तुम्हाला कमकुवत करतील आणि बलवान विचार तुम्हाला बलवान करतील. असे अनेक चांगले विचार जे आहेत तर ते स्वामी विवेकानंदजी यांनी मांडलेले होते. मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगतो की एक विचार तुमच्या जीवनाशी जोडा, एक विचार तुमच्या जीवनाशी जोडा, त्याबाबत तुम्ही स्वप्न पहा, त्याला जगा. शरीराचा प्रत्येक अवयव त्या विचारात बुडून जाऊ द्या आणि बाकीचे सर्व विचार बाजूला ठेवा. यशस्वी होण्याचा हा एक मार्ग त्यांनी सांगितलेला होता. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना तर जे आपण ठरवलेलं आहे ते ठरवलेलं असताना त्या दिशेनेच आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीनं अजून त्यांनी सांगितलेलं होतं की सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वतःच्या स्वभावाशी सत्य असणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. गौतम बुद्धांनी पण सांगितलेलं होतं अत दीप भव. तुम्ही स्वतःला प्रकाशमान करू शकता, तुमचा उद्धार करायला दुसरा कोणीही येणार नाही. मित्रांनो, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वामी विवेकानंद जी आहेत तर यांनी बरेच विचार या ठिकाणी सांगितलेले आहेत. अजून एक सांगता येईल की एकच वेळी एकच गोष्ट करा, ते करताना तुमचे सगळे लक्ष त्यावर केंद्रित करा, इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करा, असा महत्वाचा संदेश देखील त्यांनी दिलेला होता. मित्रांनो, परत त्यांनी अजून एक सांगितलेलं होतं की आयुष्यामध्ये जोखीम घ्या, जोखीम पत्करा. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल, आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता. मित्रांनो, स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणं आहेत. आणि अशा प्रकारचे अनेक चांगले विचार जे आहेत तर ते स्वामी विवेकानंदजी यांनी सांगितलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं त्यांचे विचार जे आहेत तर ते विचार आपल्याला तारणारे आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक देशवासियांनी त्यांच्या विचारांचं या ठिकाणी विचारांतून प्रेरणा घ्यावी. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. आज जयंतीनिमित्त मी थोडं बोललेलं आहे. तर प्रत्येकाने स्वामी विवेकानंदजीचा आदर्श घ्यावा आणि परत त्यांच्या स्मृतींना माझे कोटी कोटी त्रिवार विनम्र अभिवादन. धन्यवाद मित्रांनो.